गुड इव्हनिंग स्टुडंट, वेलकम अगेन टू शिवमॅथ्स अकॅडमी. आजपासून आपण क्लास 12चं मॅथमॅटिक्स सुरू करणार आहोत. पहा, त्याच्यामध्ये मॅथ्स 1 मध्ये आपला पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर आपल्याला टोटल त्यांनी 8 मार्काला दिलेला आहे. तर सुरू करू मॅथमॅटिकल लॉजिक. तर पहा, मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये सर्वात अगोदर आपल्याला पाहायचं स्टेटमेंट. स्टेटमेंट नेमकं काय असते तर पहा, आपण क्लास 10 पर्यंत पाहिलेलं आहे की सेंटेन्सेस. तर तुम्हाला माहिती आहे सेंटेन्सेस कोणकोणत्या प्रकारचे आहेत. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असते, एक्सक्लामेटरी आणि इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सेस आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. तर स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय. जर एखाद्या असेरेटिव्ह सेंटेन्सला किंवा एखाद्या डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला आपण क्वेश्चन केल्यानंतर त्याचा आन्सर येस किंवा नो मध्ये मिळते किंवा त्याचा आन्सर रॉंग किंवा राईट मध्ये मिळते, त्यालाच म्हणू शकतो आपण स्टेटमेंट असे म्हणू शकतो. स्टेटमेंट म्हणजे असेरेटिव्ह सेंटेन्सला किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला एक प्रकारचा क्वेश्चन केला तर त्याचा आन्सर आपल्याला येस किंवा नो मिळते, त्यालाच काय म्हणतो आपण स्टेटमेंट. त्यालाच म्हणणार आहोत आपण स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल, ही इज अ बॉय. तो एक मुलगा आहे. तो एक मुलगा आहे तर त्याचा आन्सर आपल्याला दोनच भेटते की यस आणि नो. तो एक मुलगा आहे तर याचा आन्सर भेटणार, जर तो मुलगा असणार तर यस भेटणार आणि जर मुलगा नसणार त्याचा आन्सर भेटणार आपल्याला नो भेटणार. तर स्टेटमेंट म्हणजे असेरेटिव्ह सेंटेन्सला क्वेश्चन केल्यानंतर त्याचा आन्सर येस किंवा नो मध्ये मिळते, त्यालाच म्हणू शकतो आपण स्टेटमेंट. आता त्याच्या खाली होते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी आणि इंट्रॅगेटिव्ह. तर याचा पहा, याच्यामध्ये काय होते, याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह मध्ये एखादा व्यक्ती कमांड देतो. एखादा व्यक्ती कमांड देतो, ते कमांड फॉलो करणं किंवा नाही करणं हे समोरच्या व्यक्तीवर डिपेंड असते, त्यामुळे हे स्टेटमेंट होणार नाही. एक्सक्लामेटरी मध्ये आपण आपले जे भावना आहे ते व्यक्त करतो, त्यामुळे एक्सक्लामेटरी सेंटेन्स हे पण स्टेटमेंट होणार नाही. समोरचा इंट्रॅगेटिव्ह मध्ये एक प्रकारचा आपण क्वेश्चन विचारू शकतो, म्हणून इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स पण स्टेटमेंट होणार नाही. तर स्टेटमेंट नेमकं कोणतं होणार. स्टेटमेंट नेमके असणार आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचे जे वाक्य आहे तेच काय होणार आपले स्टेटमेंट होतील. दुसरी गोष्ट म्हणजे एखादं इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी, ते एखादं इक्वेशन पण नेमकं स्टेटमेंट असू शकते. आता स्टेटमेंट झालं तर स्टेटमेंटला नेहमी दोन व्हॅल्यू असतात, एक तर ट्रू एक तर फॉल्स. त्याला म्हणतो आपण ट्रूथ व्हॅल्यू. त्याला म्हणतो आपण ट्रूथ व्हॅल्यू. एखाद्या सेंटेन्सला एखाद्या स्टेटमेंटला जर क्वेश्चन केल्यानंतर त्याचे दोन आन्सर निघतात, एक तर ट्रू एक तर फॉल्स. एक तर ट्रू एक तर फॉल्स. मी जर क्वेश्चन केला की ही इज अ बॉय, त्याचा आन्सर दोन निघू शकतात, एक तर ट्रू निघणार एक तर फॉल्स निघणार, त्यालाच म्हणतो आपण ट्रूथ व्हॅल्यू. ट्रू साठी आपण लिहित असतो इंग्लिश मधील कॅपिटल टी आणि फॉल्स साठी लिहित असतो आपण इंग्लिश मधील कॅपिटल य. तर हे आहे आपलं स्टेटमेंटचं बेसिक काही गोष्टी. आता आपण सुरू करू लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. आता समोर बघा 2 नंबरचा टॉपिक आहे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. आता लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणजे काय तर आपल्याला टोटल इथं 5 प्रकारच्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. पहिली आहे अँड, दुसरी आहे ऑर, तिसरा आहे इफ आणि देन, चौथा आहे इफ अँड ओनली इफ आणि पाचवा आहे निगेशन. तर पहिला बघा अँड. अँड एक कंजक्शन आहे. तर लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये अँडचं बघा कसं असते. अँडचा पहा काय उद्देश आहे. समजा जर दोन स्टेटमेंट आहेत, एक स्टेटमेंट घेतो पी स्टेटमेंट की टुडे इज अ मंडे आणि क्यू स्टेटमेंट घेतो आय विल गो टू शॉपिंग. आय विल गो टू शॉपिंग. हे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत की टुडे इज अ मंडे अँड आय विल गो टू अ शॉपिंग. पहा, समोरचा आपला टॉपिक आहे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. आता लॉजिकल कनेक्टिव्हिटीज मध्ये टोटल 5 प्रकारचे कनेक्टिव्हिटीज आहेत. पहिला आहे आपला अँड, दुसरा आहे ऑर, तिसरा आहे इफ अँड ओनली इफ, चौथा आहे इफ आणि देन आणि पाचवा आहे निगेशन. 1 नंबर बघा अँड. आता अँड हे कनेक्शन आपण सिम्बॉल मध्ये असा उलटा वी अक्षराने दाखवत असतो. जर एखादं स्टेटमेंट दिलेलं आहे की पी स्टेटमेंट आहे टुडे इज अ मंडे, टुडे इज अ मंडे आणि क्यू स्टेटमेंट आहे आय एम गोइंग टू कॉलेज. आय एम गोइंग टू कॉलेज. आता दोन स्टेटमेंट दिलेले आहेत, इथं दोन सेंटेन्सेस दिलेले आहेत की टुडे इज अ मंडे अँड क्यू स्टेटमेंट आहे आय एम गोइंग टू कॉलेज. जर हे दोन
स्टेटमेंट मला कनेक्ट करायचे असतील तर अँड अक्षराने बघा मी कसं कनेक्ट करतो. टुडे इज अ मंडे अँड आय एम गोइंग टू कॉलेज. आय एम गोइंग टू कॉलेज. इथं अँड या अक्षराने दोन्ही स्टेटमेंटला काय केलंय तर कनेक्ट केलेलं आहे, जोडलेलं गेलेलं आहे. आता हेच जर स्टेटमेंट आपल्याला सिम्बॉलिक दिले याचं कसं लिहिणार पहा. आता टुडे इज अ मंडे यासाठी लिहिलं मी स्टेटमेंट पी. अँड साठी सिम्बॉलमध्ये बघा हा सिम्बॉल वापरतात उलटा व्ही. क्यू स्टेटमेंट आहे की आय एम गोइंग टू कॉलेज, तर त्यासाठी घेतलेला मी क्यू स्टेटमेंट. आय एम गोइंग टू कॉलेज. तर हा झाला याचा सिम्बॉलिकली फॉर्म. हा झालेला याचा सिम्बॉलिकली फॉर्म. जर याचा आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं असणार तर पहा कशा काढणार. हे आपलं पी स्टेटमेंट, हे इथं क्यू स्टेटमेंट, इथं पी अँड क्यू. तर बघा पी मध्ये टी टी एफ एफ, क्यू मध्ये येणार टी एफ टी एफ. तर अँड मध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जर अँड मध्ये आपले दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच आपला आन्सर ट्रू होणार, अदरवाईज बाकी स्टेटमेंट काय येतील फॉल्स येतील. पहा इथं पी स्टेटमेंट ट्रू आहे, क्यू स्टेटमेंट पण ट्रू आहे म्हणून आन्सर आलेलं आपलं ट्रू. इथं बघा पी स्टेटमेंट ट्रू आहे, क्यू स्टेटमेंट फॉल्स आहे म्हणून आन्सर आलं फॉल्स. इथं पी स्टेटमेंट फॉल्स आहे, क्यू स्टेटमेंट ट्रू आहे तरी आन्सर आलं आपलं फॉल्स. इथं बघा पी स्टेटमेंट फॉल्स आहे आणि क्यू स्टेटमेंट फॉल्स आहे तरी आपला आन्सर आलेला आहे इथं फॉल्स. अँड मध्ये जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच आन्सर ट्रू येणार, अदरवाईज आन्सर आपला फॉल्स आहे. आता समोरचं बघा, समोरचं लॉजिकल कनेक्टिव्हिटी आहे ऑर. पुन्हा जर दोन स्टेटमेंट घेतले, मी पी स्टेटमेंट घेतो टुडे इज अ मंडे आणि क्यू स्टेटमेंट घेतो आय एम गोइंग टू कॉलेज. आय एम गोइंग टू कॉलेज हे दोन स्टेटमेंट घेतले. आता या स्टेटमेंटचं मला कंपाऊंड स्टेटमेंट लिहायचं आहे, दोन स्टेटमेंटना मला ऍड करायचं आहे. तर पहा कसं असणार. टुडे इज अ मंडे और आय एम गोइंग टू कॉलेज. आय एम गोइंग टू कॉलेज. इथं या और शब्दाने मी या स्टेटमेंटला ऍड केलेला आहे, यांना जोडलेला आहे. आता याचं जर सिम्बॉलिकली लिहायचं असणार तर भाग कसं येणार. टुडे इज अ मंडे यासाठी आहे स्टेटमेंट पी. आता और हा शब्द आहे, या शब्दाला आपण सिम्बॉलमध्ये व्ही या अक्षराने दर्शवत असतो. आय एम गोइंग टू कॉलेज यासाठी दिलेला स्टेटमेंट क्यू. हा झाला याचा सिम्बॉलिकली फॉर्म. जर याचा आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं असणार तर पहा कसा निघणार. हे पी स्टेटमेंट, हे क्यू स्टेटमेंट आणि हे पी और क्यू स्टेटमेंट. तर पी स्टेटमेंट पहा टी टी एफ एफ, इथे येणार टी एफ टी एफ. तर ऑर मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर ऑर स्टेटमेंटमध्ये दोन्ही स्टेटमेंट आपले फॉल्स असतील तरच आन्सर फॉल्स येणार, अदरवाईज बाकी पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू कशा राहतील ट्रू राहतील. मग पहा पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट ट्रू आहे तर आन्सर आलं ट्रू. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे तरी आन्सर आलं आपलं ट्रू. तिसरं स्टेटमेंट बघा, इथं पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे, दुसरं स्टेटमेंट ट्रू आहे तरी आन्सर आलं माझं ट्रू. इथं बघा पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे तरच माझा आन्सर येणार फॉल्स, अदरवाईज बाकी पूर्ण स्टेटमेंट कसे राहतील ट्रू राहतील. तर ऑर मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर दोन्ही स्टेटमेंट आपले फॉल्स असले तरच आन्सर फॉल्स येणार, अदरवाईज बाकी पूर्ण ट्रू येणार. अँड मध्ये याच्या उलट आहे, जर अँड मध्ये दोन्ही स्टेटमेंट ट्रू असले तरच आन्सर. थर्ड नंबर आपला लॉजिकल कनेक्टिव्हिटी आहे इफ देन. त्याला वाचायचं इम्प्लिकेशन त्याला या एरोने आपण दाखवत असतो सिम्बॉलमध्ये. जर दोन स्टेटमेंट दिलेले आहेत पी आणि क्यू. पी स्टेटमेंट आहे आय ट्रॅव्हल बाय ट्रेन आणि क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे माय जर्नी विल चिपर. तर याच्यामध्ये पहा याचं कंपाऊंड स्टेटमेंट कसं होणार. पहा होणार इफ आय ट्रॅव्हल बाय ट्रेन देन माय जर्नी विल चिपर. या स्टेटमेंटमध्ये पहा काय केलेलं आहे, इथं मी इफ आणि देन हे दोन शब्द वापरून ह्या दोन स्टेटमेंटला काय केलेलं आहे कनेक्ट केलेलं आहे. तर पहा याचा ट्रूथ टेबल कसा होणार किंवा त्याच्या अगोदर पाहू याचं सिम्बॉलमध्ये कसं लिहायचं. आता पहिलं आहे इफ आय ट्रॅव्हल बाय ट्रेन देन माय जर्नी विल चिपर. तर पहिलं स्टेटमेंट आहे आय ट्रॅव्हल बाय ट्रेन, स्टेटमेंट पी.
आता इम्प्लाइजला दाखवत असतो पण या ॲरोनं, इफ आणि देनला दाखवत असतो पण या ॲरोनं. दुसरं स्टेटमेंट आहे माय जर्नी विल चिपर, हे आहे स्टेटमेंट क्यू. हा झाला याचा सिम्बॉलिकली फॉर्म. तर याचा बघा ट्रूथ टेबल जर मला ड्रॉ करायचं असणार तर कसं करणार, पी क्यू, पी इम्प्लाइज क्यू. पहिले बघा टी टी एफ एफ, इथे येणार टी एफ टी एफ. तर याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवायची की बा इफ आणि देन आलं, इम्प्लाइजचं स्टेटमेंट आलं तर त्याच्यामध्ये जर पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स असलं तरच आपला आन्सर येत असते फॉल्स. अदरवाईज बाकी पूर्ण आन्सर कसे येतील रे ट्रू. पहा दोन्ही टी आहेत, आन्सर टी. दोन्ही एक फॉल्स आहे आणि दुसरं टी आहे तरी आन्सर आलं टी. दोन्ही फॉल्स आहेत तरी आन्सर आलं आपलं टी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जर पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स असलं तरच आपला आन्सर फॉल्स येते, अदरवाईज बाकी पूर्ण ट्रू. आता समोरचा आहे 4 नंबरचा लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफ, त्याला वाचतो आपण बाय कंडिशनल डबल इम्प्लाइज. त्याला आपण अशा ॲरोनं दाखवत असतो, या ॲरोनं आपण दाखवतो. जर 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, पी स्टेटमेंट आहे प्राइस इन्क्रीज, क्यू स्टेटमेंट आहे डिमांड फॉल्स. तर याचा कंपाऊंड स्टेटमेंट पहा कसं लिहिणार मी, प्राइस इन्क्रीज इफ अँड ओनली इफ डिमांड फॉल्स, डिमांड फॉल्स. इथं बघा इफ अँड ओनली इफ या लेटरनं मी हा आपल्या स्टेटमेंटला काय केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे. याला सिम्बॉलमध्ये पहा कसं लिहिणार, पी डबल इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू. याचं ट्रूथ टेबल पहा, पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट आणि पी डबल इम्प्लाइज क्यू. टी टी एफ एफ, इथं येणार टी एफ टी एफ. तर याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवायची, जर डबल इम्प्लाइजमध्ये दोन्ही स्टेटमेंट सारखे सारखे असतील, सारखे सारखे म्हणजे दोन्ही एकतर ट्रू दोन्ही एकतर फॉल्स, तरच आपला आन्सर ट्रू येणार, अदरवाईज आन्सर येणार आपला फॉल्स. पहा दोन्ही ट्रू आहेत, आन्सर आलं ट्रू. एक ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे, आन्सर आलं फॉल्स. पहिलं फॉल्स आहे दुसरं ट्रू आहे तरी आन्सर आलं फॉल्स. इथं पहिलं फॉल्स आहे आणि दुसरं पण फॉल्स आहे तर आन्सर आलं ट्रू. जर दोन्ही स्टेटमेंट सेम असतील, एकतर ट्रू एकतर फॉल्स, तर आन्सर ट्रू येणार, अदरवाईज आपलं स्टेटमेंट कसं येणार फॉल्स येणार. तर पहा हे होतं आपलं बाय कंडिशनल इफ अँड ओनली इफ. आणखी एक समोरचा पाहून घेऊ आपण 5 नंबरचा लॉजिकल कनेक्टिव्हिटी आहे निगेशन. निगेशन, निगेशन मध्ये पहा जर समजा एखादं स्टेटमेंट दिलेलं आहे की फॉर एक्झाम्पल आय एम गोइंग टू स्कूल, जर याचं निगेशन करणं आहे तर निगेशन आपण कसं करणार की आय एम नॉट गोइंग टू स्कूल. समजा पी स्टेटमेंट आहे, याचं निगेशन जर करायचं आहे तर निगेशन काय करणार, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी. आता एखादं स्टेटमेंट आहे पी, त्याचं निगेशन करणं म्हणजे त्याला निगेटिव्ह बनवणं. आता दुसरं एक्झाम्पल कधी घेतलं की प्राइस इन्क्रीज, याचं जर मी म्हटलं तुम्ही निगेशन करा तर काय होणार, प्राइस नॉट इन्क्रीज, हे झालं त्याचं निगेशन. याचं ट्रूथ टेबल पहा, समजा पी स्टेटमेंट आहे, निगेशन ऑफ पी करायचं आहे, हे जे साईन आहे याला म्हणतो पण निगेशन, निगेशनचं साईन. एक तर ट्रू एक तर फॉल्स. जर ट्रू असलं तर निगेशन होणार याचं फॉल्स आणि फॉल्स असलं तर निगेशन होणार याचं ट्रू. सेम क्यू स्टेटमेंटसाठी होणार ट्रूचं फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू, याला म्हणतो आपण निगेशन. आता हे होते आपले 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. आता समोर आपण पाहणार आहोत एक्झरसाइज 1.1 मध्ये काही क्वेश्चन. आता आपण सुरू करू एक्झरसाइज 1.1. पहिला क्वेश्चन दिलेला आहे, स्टेट विच ऑफ फॉलोइंग आर स्टेटमेंट जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट देअर ट्रूथ व्हॅल्यू. क्वेश्चन असा आहे की खाली दिलेले जे सेंटेन्सेस आहेत हे स्टेटमेंट आहेत किंवा नाही, जर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करा किंवा ट्रूथ व्हॅल्यू लिहा. पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, 5 + 4 = 13. 5 + 4 = 13. तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे जर एखादं इक्वेशन असणार तर ते स्टेटमेंट असते. कोणतं पण इक्वेशन हे स्टेटमेंट असते, फक्त ते ओपन स्टेटमेंट नसायला नको. तिथं सरळ दिलं आहे त्यांनी 5 + 4 = 13. तर पहा चेक करा, 5 + 4 = 13. 5 + 4 9 = 13. तर आपल्याला सरळ सरळ दिसत आहे की 9 = 13 आपला आन्सर येत आहे. तर हे आपलं स्टेटमेंट आहे. का आहे, कारण इथं 9 = 13 आलं. याचं जर मी याला क्वेश्चन केला हे ट्रू आहे की फॉल्स आहे, तर आपल्याला सरळ सरळ समजते की 9 = 13 असू शकत नाही, म्हणून हा काय आला आपला फॉल्स आहे. जर एखाद्या सेंटेन्स ट्रू किंवा फॉल्स मध्ये आपल्याला आन्सर मिळत असणार किंवा यस किंवा नो मध्ये आन्सर मिळत असणार, ते काय असतं स्टेटमेंट असते. तर पाहायला लिहायचं कसं, इट इज अ
स्टेटमेंट विच इज फॉल्स. हे एक स्टेटमेंट आहे, परंतु हे काय खोटं आहे, विच इज फॉल्स, कारण 9 = 13 मिळत नाही. अँड इट ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. त्यात लिहिलं मी इंग्लिशमधील कॅपिटल लेटर य, की हे स्टेटमेंट आहे पण कसं आहे, फॉल्स आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, फॉल्स, म्हणजे इंग्लिशमध्ये कॅपिटल एफ लेटर. क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे x - 3 = 14. आन्सर मध्ये x - 3 = 14. इथं एक्झॅक्टली आपल्याला x ची जी व्हॅल्यू आहे हे माहिती नाही, की x मधून मी जर 3 मायनस केला तर मला आन्सर 14 मिळणार. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे आपलं ओपन स्टेटमेंट आहे. इथं लिहायचं इट इज अ ओपन स्टेटमेंट. इट इज अ ओपन स्टेटमेंट. अँड दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, जर एखादं ओपन स्टेटमेंट असणार तर ते आपलं स्टेटमेंट होणार नाही, म्हणून लिहायचं सो इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे झाला क्वेश्चन नंबर 2. 3 नंबर क्वेश्चन बघा. क्लोज द डोअर. एखाद्याला त्यांनी ऑर्डर दिलंय की क्लोज द डोअर, दरवाजा बंद कर. आता हे आहे आपलं इम्पेरेटिव्हचं सेंटेन्स आणि तुम्हाला सांगितलंय स्टेटमेंट नेहमी हे डिक्लेरेटिव्हच असते. आणि हे जे दिलेलं आहे त्यांनी क्लोज द डोअर इथं ऑर्डर केलेलं आहे, म्हणून हे आपलं ओपन हे आपलं पहा क्वेश्चन नंबर 3 आहे क्लोज द डोअर. आता इथं एखाद्याला ऑर्डर केली आहे की क्लोज द डोअर, तर दरवाजा बंद कर. आता हे जे आपलं सेंटेन्स आहे हे आपलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं जे आपले स्टेटमेंट असतील ते आपले स्टेटमेंट नसतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे वाक्य आपले स्टेटमेंट नसतात, फक्त डिक्लेरेटिव्हचे क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलेलं आहे. क्लोज द डोअर. याच्यामध्ये क्लोज द डोअर ऑर्डर केलेलं कोणाला, की तो दरवाजा बंद कर, क्लोज द डोअर. हे जे स्टेटमेंट आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलेलं आहे. क्लोज द डोअर. इथं एखाद्या पर्सनला रिक्वेस्ट केलेली आहे. बघा 3 नंबर सेंटेन्स आहे क्लोज द डोअर. इथं एखाद्या पर्सनला सांगितलंय की तू दरवाजा आहे तो बंद कर. इथं ऑर्डर केलेली आहे आणि हे जे आपलं सेंटेन्स आहे हे आहे आपलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आणि कोणतंच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे आपलं स्टेटमेंट नसते, म्हणून इथं लिहायचं इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर 4 कडे वळू. क्वेश्चन नंबर 4 पहा. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्याला पहा लिसन कसं. इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. विच इज ट्रू, की एक स्टेटमेंट आहे आणि हे कसं आहे, खरं आहे, हे ट्रू आहे. सो इट ट्रूथ व्हॅल्यू इज टी. इंग्लिश मधील कॅपिटल टी. क्वेश्चन नंबर 5 बघा काय दिलाय. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. आपण स्टँडर्ड मध्ये पाहिलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त रूट नसतात. हे जे त्यांनी सेंटेन्स दिलेला आहे स्टेटमेंट आहे. मग इथं लिहायचं इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. विच इज ट्रू. ट्रू कासाठी आहे की कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनला एक्झॅक्टली 2च रूट असतात, 2 पेक्षा जास्त रूट नसतात, म्हणून लिहायचं इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आता याच्यातील जे बाकीचे रिमेनिंग क्वेश्चन राहिलेले आहेत ते क्वेश्चन तुम्ही स्वतः करायचे आहेत. आता आपण सुरू करू क्वेश्चन नंबर 2.